तर गाईज ही तयारी आहे मेंदूवड्याची, पुढे तुम्हाला सांगतेस. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. हॅलो, हाय, नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगला. सो गाईज, उद्या आहे त्यांचा उपवास. त्यांच्यासाठी मस्तपैकी उद्यासाठी करायची आळूची वडी. तर मी मस्त आळूची पानं अशी कापून आणली, स्वच्छ धुवून त्याचं देठ वगैरे चांगलं काढून घेतलं. त्याच्यानंतर घेतली एक परात, मग परातीमध्ये टाकलं बेसन पीठ. मग त्याच्यानंतर घेतलं तांदळाचं पीठ थोडंसं चाळून. तांदळाचं पीठ चाळून घेतल्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकली. त्याच्यानंतर पटकन लक्षात आलं मिरचीचा ठेचा, म्हणजे मिरचीचं हे बनवायचं आहे. त्याच्यामुळे पहिले डाळ बारीक करून घ्यावी, त्याच्यानंतर मिरचीचं बारीक करता येईल म्हणून जी डाळ भिजत टाकली होती मेंदूवड्यासाठी ती मस्त बारीक करायला घेतली, मिक्सरला लावली आणि मस्त अशी बारीक डाळ करून घेतली. बारीक डाळ करून घेतल्यानंतरून ती मस्त अशी बाजूला झाकून ठेवून दिली. त्याच्यानंतर म्हटलं आता मिरचीचं करून घ्यावं. तर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची टाकली, त्याच्यानंतर थोडीशी जिरं टाकलं, कारण जिऱ्याची पण मला थोडी पावडर पाहिजे होती. त्याच्यानंतरून ते मस्त असं बारीक करून घेतल्यानंतरून ते सगळी जी पेस्ट झाली ती सगळी मी ते जे पीठ वगैरे काढवलं होतं त्याच्यामध्ये टाकले. त्याच्यामध्ये मीठ टाकलं, हळद, थोडासा मसाला टाकला आणि त्याच्यानंतर ते मळण्यासाठी म्हणजे बारीक करण्यासाठी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून ते चांगलं बारीक केलं. मग परातीवर ठेवलं, पण परात मला असं वाटत होती थोडी छोटी आहे, म्हणून मग मी एक काम केलं का आपण असं काहीतरी मोठं ठेवायचं ज्याच्याने होऊ शकते. अशी आळूची वडी तयार झाली. तर सांबराची तयारी करायला घेतली. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि मोहरी. कढीपत्ता आणि मोहरीची पहिले फोडणी दिली, त्याच्यानंतर कांदा टाकला, त्याच्यानंतर टोमॅटो टाकला. टोमॅटो वगैरे सगळं टाकल्यानंतरून त्याच्यामध्ये जी शिजवलेली डाळ होती तुरीची डाळ, ते तुरीची डाळ टाकली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेंगा टाकल्या, चिंचाचं पाणी आणि गूळ टाकलं. ती शिजवायला ठेवली. तर मेंदूवडे हे बघा अर्धे करून घेतले होते. यांना इतकं आवडलं की ते उभे उभेच किचनच्या इथे खात होते, एवढं मस्त झालं होतं. त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही गॅस वगैरे बंद केला आणि सगळं घेऊन आम्ही बसलो खायला. आणि मम्मीचा आला होता व्हिडिओ कॉल, मम्मीला दाखवत होती की मी मेंदूवडे बनवले. अशा प्रकारे आपले सांबार आणि वडे तयार आहेत. तर चला मस्त नाश्ता करून घेऊया. बाय बाय.